अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आज आपण या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी खूप छान अशी एक सेवा शेअर करणार आहे. तर बघा, आता एका महिन्यात लग्न जुळेल अशी ही कोणती सेवा असेल बरं? सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर बघा, आपल्या चॅनेलवरती विवाह संबंधित लग्न लवकर जुळावं याबाबत खूप सारे आपल्या चॅनेलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तरी पण बऱ्याच ताईंच्या, बऱ्याच दादांच्या कमेंट आहेत की ताई, या सेवा आम्ही आमच्या मुलासाठी केल्या तर चालेल का? मुलीसाठी केल्या तरी चालेल का? किंवा आईने मुलांसाठी केली तर चालेल का? किंवा वडिलांनी मुलांसाठी केली तरी चालेल का? किंवा बऱ्याच काही, म्हणजे खूप जणांचे खूप सारे प्रश्न आहेत. बघा, आता मी एका महिन्यात लग्न जुळेल असा व्हिडिओ मी म्हणजे काही दिवसापूर्वी टाकलेला आहे. तर त्याला इतका छान असा तुमचा प्रतिसाद आला ना, आणि सर्वांच्या छान छान अशा कमेंट पण त्या व्हिडिओला आलेल्या आहेत. आणि बऱ्याच जणांचे प्रश्न पण होते की नेमकी कोणी कोणासाठी ही सेवा करायची आहे. तर आता प्रत्येक, म्हणजे जेवढे काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या सेवा आहेत. म्हणजे तुम्हाला जी सेवा करणं शक्य आहे ती सेवा तुम्ही करू शकतात. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण त्या सेवेचा तुम्हाला अनुभव हा येणार म्हणजे येणारच. बघा, ही वेगळी सेवा, ती वेगळी सेवा असं बऱ्याच जणांना वाटेल, पण तुम्हाला जी कोणती सेवा शक्य आहे ती सेवा तुम्ही आवर्जून करा. या सेवेने तुम्हाला अनुभव जर नसेल आल्यासारखं वाटत तर तुम्ही ही सेवा करू शकतात. पण बघा, वेळ आली का नाही तर अनुभव हा नक्की येतो म्हणजे येतोच. बघा, तुम्हाला जर लवकर अनुभव नसेल आला तर तुमची आणखीन वेळ आलेली नसेल. बहुतेक तुम्हाला आणखीन टाईम असेल, त्याच्यामुळे तुमची वेळ आलेली नसेल. किंवा काही जणांना 28 दिवसाची जी सेवा आहे त्याच्या आतच 28 दिवस पूर्ण होण्याच्या आधीसुद्धा खूप जणांना या सेवेचा अनुभवसुद्धा येतो. पण कसं, ज्याचे त्याचे कर्मानुसार, ज्याचे त्याचे प्रारब्ध असतात. कोणाला लवकर अनुभव येतो त्या सेवेचा, कोणाला उशिरा अनुभव येतो. पण अनुभव हा 100% येतो म्हणजे येतोच. तर ती सेवा कोणती आहे? बघा, आता सगळ्यात आधी तुम्हाला सांगते, ही सेवा मुलगा मुलगी दोघांसाठीही ही सेवा आहे. शक्यतो म्हणजे जितकं होईल तितकं मुलींनी आपल्या स्वतःसाठी ही सेवा केलेली चांगली आहे, किंवा मुलांनी आपल्या स्वतःसाठी ही सेवा केलेली चांगली आहे. पण समजा स्वतःसाठी करणं त्यांना वेळ नसेल तर आईने आपल्या मुलासाठी सुद्धा ही सेवा करू शकतात. आईने करा, मावशीने करा, कोणीही करा. आपल्या मुलासाठी किंवा आपल्या म्हणजे वडिलांनी, म्हणजे नाही, आईने आपल्या लेकरासाठी सुद्धा ही सेवा केली तरीसुद्धा चालते. आता बऱ्याच मला गेल्या व्हिडिओला खूप साऱ्या वेगवेगळ्या कमेंट होत्या, तर त्याच्यासाठी मी आधीच सगळ्यांचा प्रश्न, म्हणजे याचं उत्तर दिलं आहे की मुलगा मुलगी दोघंही स्वतःही सेवा करू शकतात, किंवा आई मुलासाठी सुद्धा ही सेवा करू शकते, मुलगा मुलीसाठी सुद्धा. आता बघा, सेवा कोणती करायची आहे? तुम्हाला ही 28 दिवसाची ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा इतकी प्रभावशाली ही सेवा आहे का नाही, खूप जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी ही सेवा दिलेली आहे. बघा, एका ताईंना पण खूप छान असा या सेवेचा अनुभव आलेला आहे बरं का. या सेवेने त्यांनी पण ही सेवा केली होती आणि त्यांना खूप छान असा 28 दिवसाच्या आत त्यांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. आणि त्या स्वामी परिवारातल्याच त्या ताई आहेत, त्यांना खूप छान असा या सेवेचा अनुभव आलेला आहे. मग तुम्हालाही नक्कीच येईल, कारण ही सेवा त्यांना प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी दिलेली होती, केंद्रातून ती सेवा मिळालेली होती. तर तीच सेवा मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. बघा, कोणतीही सेवा असो, विश्वास ठेवून सेवा केली की नाही तर ती सेवा नक्कीच पूर्ण होते म्हणजे होतेच. सर्वात आधी तर सेवा करायला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करतात त्यावेळेस विश्वास असायला पाहिजे की हां, ही मी सेवा करत आहे तर या सेवेचं मला नक्की स्वामी महाराज फळ देणार म्हणजे देणारच. हे पॉझिटिव्ह विचार
पहिल्यांदा तुम्ही करायला हवेत. दुसरी म्हणजे स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा करायला पाहिजे. तिसरी म्हणजे त्या सेवेमध्ये सातत्य आणि संयम असायला पाहिजेत. आणि चौथी म्हणजे तुम्ही ती सेवा किती अंतःकरणातून आणि विश्वास ठेवून करतात याला महत्त्व आहे. या 4 जर गोष्टी तुम्ही तुमच्यामध्ये रुजून जर ही सेवा केली ना, तर त्या सेवेचं 100% फळ तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणारच. मी स्वतः सांगते, खूप छान असा अनुभव तुम्हाला या सेवेने येईल. आता ती सेवा कोणती आहे? तर बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथाची ही सेवा आहे. तुम्हाला 28 दिवस 28 पाठ दुर्गा सप्तशती ग्रंथाचे करायचे आहेत. आता दुर्गा सप्तशती ग्रंथ तर सर्वांना माहीतच आहे. तुम्हाला केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा ऑनलाईनसुद्धा मिळून जाईल. तर त्याचे तुम्हाला 28 पाठ करायचे आहेत, म्हणजे 28 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. ही सेवा करताना तुम्हाला आधी केंद्रामध्ये श्रीफळ घेऊन जायचं आहे. स्वामी महाराजांच्या श्रीफळ, फूल, खडीसाखर घेऊन स्वामी महाराजांच्या चरणापाशी तुम्हाला ते अर्पण करायचं आहे. आणि तुम्ही ही सेवा लग्न माझं जुळावं ह्याची म्हणून 28 दिवसाच्या आत माझं लग्न जुळावं यासाठी मी ही सेवा करत आहे असं स्वामी महाराजांना तुम्हाला सांगायचं आहे. ते श्रीफळ स्वामी महाराजांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला छान अशी आता देवीचा फोटो जो काही आहे, छान अशी देवीची मूर्ती असो, फोटो असो, पंचोपचारी पद्धतीने पूजा करायची आहे. कुमकुम अर्चनसुद्धा केलं तर खूप चांगलं असणार आहे. त्याचबरोबर छान असा अभिषेक करायचा आहे हळदी कुंकवाने. आणि स्वामी महाराजां घरीसुद्धा तुम्हाला संकल्प करायचा आहे. स्वामी माऊलींसमोर बसून आपल्या लक्ष्मी माताच्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. आणि 28 दिवसाची ही सेवा मी करणार आहे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि माझी ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या, या सेवेचं मला फळ मिळू द्या असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि नंतर सेवेला सुरुवात करायचं आहे. ही सेवा तुम्ही मंगळवारपासून सुरू करा, शुक्रवारपासून सुरू करा, किंवा तुम्हाला ज्यावेळेस जमेल त्यावेळेस त्या दिवशीपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. 28 दिवसाची ही सेवा आहे. 28 दिवस दररोज तुम्हाला 28 दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करायचे आहेत. आता बघा, तुम्हाला ही सेवा म्हणजे या ग्रंथामध्ये 1 ते 13 अध्याय आहेत. तर सर्वात आधी तुम्हाला 99 मंत्र म्हणायचा आहे आणि नंतर जो श्लोक आहे तो श्लोक म्हणायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला दररोज सर्वात आधी 99 मंत्र म्हणून तुम्हाला नंतर ते पाठ पूर्ण सगळे करायचे आहेत. आता त्याच्यामध्ये सगळं काही तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही तो ग्रंथ हातात घेचाल त्यावेळेस तुम्हाला सगळं काही कळेल. ज्याप्रमाणे तिथं आहे त्याप्रमाणे तुम्हाला तशाप्रमाणे तो ग्रंथ पठण करायचा आहे. 28 दिवस 28 तुम्हाला ते ग्रंथाचे पाठ करायचे आहेत, दुर्गा सप्तशती ग्रंथाचे. बघा, तुम्ही विश्वास ठेवून जर ही सेवा केली ना तर त्या सेवेचं तुम्हाला 100% फळ मिळणार म्हणजे मिळणार. आणि बघा, या सेवेने तुम्हाला छान असा अनुभव येईल. आणि 28 दिवसातच काय, तर 28 दिवस पूर्ण होण्याच्या आधीसुद्धा तुमचं लग्न जुळून येईल. खूप वर्ष झाली लग्न काही जुळत नाही आणि खूप थकून गेलात, काही केल्याने काहीच मार्ग मिळत नाही, तर ही सेवा करून पहा. कसलाही दोष असो, पत्रिकेमध्ये काही दोष असो, कसलाही दोष असो, ग्रहदोष असो, सगळे दोष तुमचे नष्ट होतील आणि तुमचं एका महिन्यामध्ये लग्न जुळेल. ते म्हणजे या सेवेने इतकी प्रभावी ही सेवा आहे. तर आवर्जून 28 दिवस ही सेवा नक्की करा. 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस ही सेवा तुम्ही करत आहात त्यावेळेस तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज्य करायचा आहे आणि त्याचबरोबर परान्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही ह्या अटी नियमनुसार जर ही सेवा केली तर खूप छान असा तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा, सेवा करा आणि छान असा अनुभव घ्या. आणि मेन म्हणजे जे 4 मी तुम्हाला अटी सांगितलेल्या आहेत, विश्वास आणि पॉझिटिव्ह विचार करून कोणतीही सेवा करा. बघा, त्या सेवेचा तुम्हाला अनुभव हा येणार म्हणजे येणारच. तर अशी होती आजची सेवा. जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.